मैं ऐश्वर्या न्यूज़ में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी खबर विस्तार से। ठाणे के कोलबाड़ परिसर में कोलबाड़ जागमाता चौक पर बजरंग दल पुरस्कृत हिंदू चेतना मित्र मंडल द्वारा तिथिनुसार शिवराज्याभिषेक उत्सव बड़ी ही धूमधाम से मनाया गया। इस अवसर पर सत्यनारायण महापूजा का आयोजन किया गया तथा महिलाओं के लिए हल्दी कुमकुम का भी भव्य आयोजन किया गया। साथ ही इस अवसर पर शिवकालीन शस्त्रों द्वारा मर्दानी खेल का भी आयोजन किया गया। बड़ी ही खूबसूरती से मर्दानी खेल प्रस्तुत किया गया। उनका कहना है कि आज के समय में हर किसी को इस मर्दानी खेल को सीखने की ज़रूरत है, जिससे वो खुद की तथा समाज की रक्षा कर सके। इस कार्यक्रम का आयोजन मंडल अध्यक्ष धनंजय भोसले, विश्व हिंदू परिषद जिला मंत्री सौरभ पांडे, सह मंत्री सचिन मस्के, दुर्गा वाहिनी प्रांत संयोजिका स्वाति भोसले, बजरंग दल प्रखंड संयोजक सोहम चौहान, कौस्तुभ पाले, शुभ सेवाले, ऋतिक मोहिते, जीवन मोहिते, महिला प्रमुख जयश्री बिराजदार, मीनल मोरे, कार्यकारिणी सदस्य संतोष खामितकर, शरद बिराजदार, विलास मोरे, दीपक सावंत, सुनील बांगर, दिलीप मोरे, दीपक सावंत, सुनील बांगर, दिलीप मालिक, परमेश गौड़, प्रमोद सिंह, सुनील नलावड़े, अश्विनी दुबे, कुंदाताई, कविता खामितकर, विनीता मोरे, मनीषा भोसले, मंदिरा हलदवेनकर, नितेश शिंदे का विशेष सहयोग रहा। सभी राजनेता इस कार्यक्रम में उपस्थित रहे तथा इस कार्यक्रम का लाभ लिया और महाप्रसाद का भी लाभ लिया। साथ ही आए हुए सभी अतिथियों का यथोचित स्वागत एवं सत्कार किया गया। बड़ी ही धूमधाम से एवं सरल तरीके से यह उत्सव संपन्न हुआ। आमच्या बजरंग दलाचे आधी पूर्वी शहर प्रमुख होते अनिलजी मोरे यांच्या संकल्पनेतनं हा उत्सव चालू झाला। अनिल मोरेंच्या मनात वगैरे होतं की आपल्या जवळपासच्या विविध भागातल्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप व्हावं, तर तो आम्ही दरवर्षी ती परंपरा देखील पुढे चालू ठेवलेली आहे। आज हिंदू साम्राज्यातील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे तर जन्माला आलेच, पण त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं कार्य म्हणजे ते छत्र धारण केलं त्यांनी। हा आपल्या समस्त हिंदू जनांसाठी हा गौरवाचा विषय होता। तर तो गौरवाचा विषय परत लोकांपर्यंत पोचावा या संकल्पनेने मोरे साहेबांनी हा हिंदू साम्राज्य दिनाचा कार्यक्रम चालू केला। त्या कार्यक्रमाला आता ही 30 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यांच्या काही आजारपणामुळे त्यांना जास्त कुठे जाता येत नाही, त्यामुळे मी स्वतः धनंजय भोसले, शरद बिराजदार, संतोष खमितकर, विलास मोरे, त्यांच्या सौ से मीनल मोरे हे असे आम्ही सगळेजण हा कार्यक्रम असाच उत्साहाने आणि मोठ्या गुण्यागोविंदाने साजरा करतो। या कार्यक्रमाच्या माध्यमातून शस्त्रकलांचं प्रदर्शन वगैरे आपण इकडे दाखवतो। तसंच महिलांसाठी मोठ्या प्रमाणात हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू असतो। आपण एरियातील 4 ते 5 हजार वह्यांचं वाटप आपण इकडे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना करतो। हा आमच्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे आणि हा कार्यक्रम असाच बाकीच्या पण ठिकाणी व्हावा। जसा शिवजयंत्या साजऱ्या होतात तसंच साम्राज्य दिनाचा कार्यक्रम बऱ्याच जणांनी मोठ्या उत्साहाने करावा, कारण की हा दिवस म्हणजे खूप उत्साहाचा आणि आनंदाचा दिवस आहे। हा असं सगळ्यांनी साजरा करावा हीच आपली सर्व म्हणजे मित्रमंडळांना किंवा जे हिंदुत्ववादी विचारांचे लोक आहेत त्यांना हा माझा म्हणजे संदेश आहे। छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम। विश्व हिंदू परिषदच्या माध्यमातून बजरंग दल अंतर्गत हिंदू चेतना मंडळाचा हा शिवराज्याभिषेक उत्सव सोहळा 30वं वर्ष सादर करत आहोत। आणि हा उत्सव साजरा करण्याचं एकमेव कारण असं आहे की सगळे जयंती उत्सव तर साजरा करतात, छत्रपती जन्माला आलेत आणि असंही आजही सगळ्यांना वाटतं की शिवाजी महाराज जन्माला यावे, पण आपल्या घरात नाही असं कुणालाही वाटत नाही। पण जे जिजाऊंनी जे कार्य निर्माण केलं की असा राजा निर्माण केला की त्याने छत्र धारण करून म्लेच्छांचं दालन केलं, मर्दन केलं आणि तेच आज सगळ्या समाजाने जागरूक होऊन करावं म्हणून हा शिवराज्याभिषेक सोहळा। शिवराज्याभिषेक सोहळा करण्याचं कारण हे आहे की राजांनी जसं छत्र धारण करून आपल्या रयतेला दीनदलित महिलांना ह्या येणाऱ्या संकटातून वाचवलं आणि संकटातून भयमुक्त केलं होतं, तसं हे आपलं भयमुक्त राज्य व्हावं, राष्ट्र राहावं, हे सगळं कार्य सगळ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून हा शिवराज्याभिषेक सोहळा। आणि त्यानिमित्ताने तिथे मग मंडळाच्या माध्यमातून सत्यनारायणची पूजा होते, तसंच महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम राबवला जातो। त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांसाठी
वह्या वाटप केलेल्या जातात। आणि आज विशेष म्हणजे ह्या कार्यक्रमात अमरज्योत पण आपण इथे ठेवलेली आहे की आज एक सिंदूर ऑपरेशन जे झालं जेणेकरून की म्लेच्छांना एक दहशत निर्माण केली होती की त्यांना असं वाटलं होतं की हे कोणीच करू शकणार नाही, आम्ही काही करून कसंही आक्रमण करून मारू शकतो आम्ही हिंदू समाजाला। तर हे ठोस पंतप्रधान मोदींनी पण हे दिलेलं ठोस प्रतिकार होता की असं होऊ शकत नाही की एक सिंदूरची किंमत काय तुम्ही करू शकता, तर आम्ही तुम्हाला बेचिराग पण करू शकतो। आणि हे आपल्या सिंदूर माध्यमातून दाखवलं होतं आणि त्याचाच प्रतीक म्हणून आम्ही अमर जवानां जे काही वीर जवान आपले बलिदान झालेले आहेत किंवा वीरगतीला प्राप्त झाले लढताना, तर त्यांच्यासाठी आपण एक अमरज्योत म्हणून इथे केलेलं श्रद्धांजली पण त्याच्यासाठी वाहतोय। आणि आज त्याचा उद्देश म्हणून हळदीकुंकवाच्या निमित्ताने पण आम्ही महिलांना सिंदूर ऑपरेशन म्हणून एक कोयरी करंडकच देतो। त्या सिंदूरची कायम तुम्हाला स्मरणात राहावं की हे कुठेही थांबलं नाही आहे आणि थांबूही द्यायचं नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा, जिजाऊंनी दिलेला वारसा आपल्याला पुढे न्यायचे, एवढं सांगेन आणि सगळ्यांना त्या सणाच्या शुभेच्छा देईन। छत्रपती शिवाजी महाराज